तर पंचांना मारहाण केल्यानं शिवराज राक्षे याच्यावर 3 वर्षांची बंदी घालण्यात आली। तर रिप्ले व्हिडिओ दाखवण्याची मागणी केली असता मला रिप्ले दाखवला गेला नाही, माझ्यावर एकतर्फी कारवाई करण्यात आली। पंचावर देखील कारवाई करण्याची मागणी कुस्तीपटू शिवराज राक्षे यांनी केलेली आहे। मी रिप्लेसाठी अपील केल्यानंतर मला पंचांनी शिवीगाळ केली, म्हणून मला टोकाचं पाऊल उचलावं लागलं, असंही त्यांनी म्हटलंय। कुस्ती पंचांनी दिली त्या टायमिंगला आम्ही ऑब्जेक्शन टाकलेलं होतं त्या ठिकाणी, की ज्युरीकडे अपील केली होती की ती व्हिडिओ चेक करा तुम्ही आणि मग त्यानुसार निर्णय द्या। पण तो ज्युरी व्हिडिओ बघायला बी तयार नव्हता आणि दाखवायला पण तयार नव्हता। वारंवार टाळाटाळ करत होते। आम्ही वारंवार तिथे विनंती केली, पण तुम्ही व्हिडिओ ती दाखवायला टाळाटाळच करत होते। खांदे मेन म्हणजे टेकले पण नव्हते, तुम्ही व्हिडिओ बघू शकता। आणि त्यांनी स्वतः पंचांनी यावर सांगितलं की आमचा निर्णय हा चुकीचा होता। मग पंच जर पंचांचा निर्णय चुकीचा असेल तर त्यांच्यावर बी कठोर कारवाई झाली पाहिजे ना, अशीच पंच का तुम्ही ठेवताय ना।